Look at question number 8, everyone. Write down question number 8. Question as it is उतारेंगे. Find M. ऐसा लिखेंगे, M ढूंढना है आपने को. चला आवाज करू नका. इक्वेशन लिया. काय आहे रे इक्वेशन? M minus 12 ब्रॅकेट सॉरी M minus 12 x square अधिक 2 in bracket लिहा M minus 12 in bracket x plus 2 equals to 0. कंडिशन काय दिले रे? रूट्स आर रियल अँड इक्वल. कंडिशन काय दिली आहे? रूट्स आर रियल अँड इक्वल. तुम्ही सांगा, रूट्स रियल अँड इक्वल असतात तेव्हा काय असतं? डिस्क्रिमिनंट इक्वल्स टू 0. हे सामने लिखेंगे. ये कंडिशन आहे. तर तुम्ही काय म्हणणार? ही अट आहे. हीच येणारी अट. आदित्य क्या क्यों हंस रहा है भाई? बहुत खुश नजर आ रहा है. चलो काय लिहिलं रे? डिस्क्रिमिनंट इक्वल्स टू 0 अशी कंडिशन आहे. तर डिस्क्रिमिनंट इक्वल्स टू 0 म्हणजे तुम्हाला काय काढला पाहिजे? पहिला डिस्क्रिमिनंट तो शोधला पाहिजे. बरोबर आहे की नाही? तर याच्यासाठी आधी कंपेअर करावं लागेल. कंपेअर करून पहिलं काय काढलं पाहिजे? ए बी आणि सी. ए बी आणि सी पहिला मिलना चाहिए. सारे बच्चे लाइन लिखेंगे. कंपेयरिंग गिवन इक्वेशन. मराठीवाली पोरं वेगळी लाईन लिहिणार. कंपेअरिंग गिवन इक्वेशन विथ. बोला, कोणासोबत कंपेअर करतोय आपण? जनरल फॉर्म. काय जनरल फॉर्म? एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0. दिलेल्या समीकरणाची तुलना. मराठी पोरं लिहितील. दिलेल्या समीकरणाची काय रे? तुलना. काय ते? सामान्य रूप. कुठलं? एक्स वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर 0 सोबत करू. Therefore, सारे बच्चे तुम्हारे हिसाब से लिखा दो बाबा. एबीसी क्या आएगा वो? तुम्हारे हिसाब से बता दो मेरे को. एबीसी क्या आएगा तुम्हारे हिसाब से? फास्ट लिहायचं. फास्ट लिहो. हे बघ, हे काय असेल? एक्स स्क्वेअरच्या आधी जेवढं असतं ते सगळं ए असतं. बरोबर आहे? मग ए काय असेल सांगा? ए लिहा. ए ची व्हॅल्यू असेल M minus 12. बोला, बी ची व्हॅल्यू काय असणार? एक्सच्या आधी जेवढं आहे ते सगळं. बोला, एक्सच्या आधी काय काय आहे? 2 इन ब्रॅकेट M वजा 12 आणि सी ची व्हॅल्यू फक्त 2 आहे. सी ची व्हॅल्यू फक्त काय आहे? 2. चला आता आपल्याला काय काढायचंय? बी स्क्वेअर. लिहायचं. नाव आता काय शोधायचंय आपल्याला? बी स्क्वेअर मायनस 4ac हे शोधायचं. आता आपल्याला हे शोधायचं. चल, तमाम पोरं व्हॅल्यू पुटअप करतील फॉर्म्युला मध्ये. थांबा. सांगा रे, बी ची व्हॅल्यू काय आहे? ही आहे ना. त्याचा काय करायचं आहे? स्क्वेअर. 2 इन ब्रॅकेट M minus 12 ब्रॅकेटचा स्क्वेअर. बरोबर आहे? पुढे काय लिहायचं सांगा? पुढे फॉर्म्युल्यामध्ये सांगा. पुढे काय लिहायचं फॉर्म्युल्यामध्ये? मायनस. मायनस नाही ना, मायनस. मायनसच्या पुढे काय लिहायचं? 4 इंटू कशाची व्हॅल्यू टाकायची? ए ची व्हॅल्यू काय आहे? M minus 12. त्याला म्हणताय तो ब्रॅकेट मध्ये ठेवा. मायनस काय रे? 12 इंटू सी ची व्हॅल्यू किती आहे रे? 2. लिहा.
लिहिलं इथपर्यंत? आता याला सोडवायचं. बोला काय करायचंय रे इकडे? स्क्वेअर. बोला 2 चा स्क्वेअर 4. आता ह्याचं कसं स्क्वेअर करणार? ब्रॅकेट चढवायचं. याचा स्क्वेअर करणार कुठल्या सूत्राने? किंवा यावाल्या ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. माहितीये ना असं सूत्र? ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस काय रे? बी स्क्वेअर. बोला ए चा स्क्वेअर म्हणजे एम चा स्क्वेअर मायनस 2ab 2 इंटू ए ची किंमत काय आहे रे? एम. बी ची किंमत काय आहे? 12. 12 दुने 24 एम. 24. बरोबर आहे. काय झालं आतापर्यंत? याचं सोयाला फक्त आपण ब्रॅकेट सोडवतोय ब्रॅकेट. आता बी चा स्क्वेअर म्हणजे कितीचा स्क्वेअर? प्लस कितना 144. बोलो क्या सॉल्व करके हो गया मालूम है तुमको? खाली ये 2 और ये ब्रॅकेट, बस एवढंच सॉल्व झालंय आतापर्यंत. पुढे मायनस काय करायचं? हे बघ 4 दुने काय होतं? 8 आणि मग ब्रॅकेट एम मायनस 12. कोणाचा मल्टिप्लाय केलं माहिती पडलं का? या 4चा नाही. 4 दुने 8. बरोबर इथपर्यंत? सांगा पुढे सांगा आता तुम्ही. पुढे काय करू? या 4ने या पूर्ण ब्रॅकेटला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. 4ने पूर्ण ब्रॅकेटला करा मल्टिप्लाय. 4 इंटू एम 4m चा वर्ग. सांगा 24 चोक किती होतात? किती? 4 चोक 16. 1 4 2 8 आणि 1 9. 96 एम. पुढे सांगा 144 इंटू 4 किती होतात? काढा 144 इंटू 4 काहीतरी करा ना. 576. मग पुढे 8 ने इंटू करा. 8 इंटू एम 8 एम. पुढे सांगा पुढे वजा होईल की अधिक होईल? कारण की वजा वजा काय होत? अधिक. 12 चला डिवाइड पर्यंत. सगळे सम स्टार मार्क वाले आहेत. म्हणजे मस्त काहीतरी त्या सम मध्ये असणार, विषयच नाही. एवढे काही तुम्हाला चिरीमिरी वाटणार नाहीत ते सम. आज तर साहेब पण आलेत. चला बाई झालं का इथपर्यंत? बघा हे बघ आता काय करायचं बघ रे. हे बघ पहिला स्क्वेअर वाला काय? 4m चा स्क्वेअर. आता कोणाला सोडवायचं माहितीये का? याला आणि याला. हे दोघं एम वाले आहेत. हे ना एम वाले. सांगा मायनस मायनस काय होतं? 96 आणि 8 किती? 104. अरे 104 ना. मायनस 104 काय ते? एम. 104 आहे. बोला हे दोघं प्लस प्लस वाले आहेत. है ना नंबर प्लस प्लस करा. प्लस 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 होतं. सांगा हे दोघं मिळून किती होतात? अरे करा ना काहीतरी तुम्ही. काय सगळं मीच केलं पाहिजे का? उगा आपले नुसते इथे येतात उगाच उगाच आपलं नुसतं लिहायचं. आम्हाला काय करायचं नाही. 670. विश्वास ठेवतोय तुमच्यावरती की तुम्ही राईट सांगितलं असेल. 672. बोला ही कोणाची किंमत आली? डिस्क्रिमिनंटची. डिस्क्रिमिनंटची एवढी व्हॅल्यू आली. डिस्क्रिमिनंट म्हणजे त्या ट्रायंगलची व्हॅल्यू आहे. कंडिशन दिली ना. कंडिशन काय सांगितले? कंडिशन ट्रायंगल इक्वल्स टू 0. ट्रायंगल मतलब डिस्क्रिमिनंट इक्वल्स टू 0 कंडिशन है. और ये डिस्क्रिमिनंट आहे. याला एवढा कुठं असतो का? आलाय तेवढा. काय करणार आता? हे बघ कंडिशन काय दिले? डिस्क्रिमिनंट इक्वल्स टू 0. ही काय आहे? ही काय आहे रे? कंडिशन. Discriminant equals to 0. That is condition.
कंडीशन है ना ये, क्या कंडीशन है बोलो, डिस्क्रिमिनंट इक्वल्स टू 0, दॅट इज कंडिशन. याची किंमत काढली का तुम्ही आता, ही कोणाची किंमत आहे मग, त्याचीच आहे ना, त्याचीच किंमत आहे नाही. मग याच्या जागेवरती काय टाकायचं, हे बघ ठेवा त्याच्या जागेवरती, त्याला काय 4m चा स्क्वेअर मायनस 104m प्लस 672 इक्वल्स टू टाकल्या. कसलं खतरनाक आहे. आता काय करा, 4 ला कॉमन काढा. 4च्या टेबल मध्ये ते तिघं पण येतात, काढा 4 ला कॉमन. येतं का तेवढं तर तुम्हाला, 4 ला कॉमन काढून काहीतरी करा गोंधळ. आपला गोंधळही जमाना काहीच जमाना. हे बघ 4 ला कॉमन कसा काढतात, 4 ला कॉमन म्हणजे ब्रॅकेटच्या बाहेर 4 लिहायचं. मग 4 बाहेर गेला, मग इकडे काय उरले, एम स्क्वेअर. 4च्या टेबलनी 104 ला काटायचं, किती आले, 4 दुने 8, 4 सक 24. 104 ला भागलं कितीनी, 104 को डिवाइड किया कितने से, तभी आए. बराबर ना. काय चिपकावायचं त्याच्या पुढे, एम करो. 4 से 672 को काटो, किती येतं, 4 एके 4 उरले 2, 4 सक 24, 4 8 32. हे माझं तर बाबा एवढा. आपण डायरेक्ट करू शकतो, नुसतं नजरेने करू शकतो, मल्टिप्लाय डिवाइड सगळं. बोल बाय. एनिवन पुढे सांगा बाबा, इथून पुढे काय असतं, 4 ने इकडे जाऊन डिवाइड. तर मला सांगा, 4 ने डिवाइड करा. देअर फॉर एम चा वर्ग वजा किती रे, 26 ना, 26m अधिक 168 बरोबर 0 भागिले 4. म्हणून m चा वर्ग वजा 26m अधिक 168 बरोबर टाकल्या. लिहायचं आणि मग फॅक्टरायझेशन. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन बनलं, कळलं का गुरव. आता मला सांग तू कुठले फॅक्टर येतील याचे. एवढं मला असतं तर मी ब्राझीलला नसते गेली. सांगा कुठले फॅक्टर येतील, मला सांगा रे. कसले फॅक्टर पाहिजेत तुम्हाला, मल्टिप्लाय किती आलं पाहिजे, मल्टिप्लाय एवढं पाहिजे, आणि प्लस करून किती आलं पाहिजे, 26. तुम्हाला 12 इंटू 12 येतं का, 12 इंटू 12, 12 इंटू 12 किती होतं, 1. हे बघ, तुम्हाला 168 पाहिजे. काय पाहिजे, 168. इकडे लक्ष दे. आता 12 इंटू 12 करेंगे तो 144 होता है. आपल्या आता 168 पाहिजे, लेकिन 12 इंटू 12 का प्लस करेंगे तो 24 ही होता है. हा ना, 12 आणि 12 किती होतं, 24. पण तुम्हाला किती पाहिजे, मग 12 इंटू 12 केलं पाहिजे की 12 इंटू 14 केलं पाहिजे, तेव्हा काहीतरी होतंय का बघायला भेटेल. आता 12 इंटू 14च का, कारण की 12च्या मागे 2 असतो, 14च्या मागे 4 असतो. 4 दुने किती होतात, 8. शेवटला 8 येतो आणि इकडे 8 आहे, म्हणून मी यांचा विचार करतोय, बाकी काही. तर करून बघा, इकडे लिहा 14, इकडे लिहा 12. आता 12 आणि इकडे 14 पण मी लिहू शकत होतो, पण पहिला मोठा नंबर लिहितात. पहिला कोणता नंबर लिहितात, ऑलवेज मोठा. जो नंबर मोठा असतो तो आधी लिहायचा, मग त्याला तिकडे. आणि या दोघांचा गुणाकार तुम्हाला माहिती आहे 100% एवढा होतो. करून बघा. बोला, 14 दुने 28, 2, 14 एके 14 आणि 2 16, होतंय की नाही. मतलब मल्टीप्लाई 168 आ रहा है, और ये दोनों को प्लस करूंगा तो कितना हो रहा है, मतलब ये अच्छे सही फैक्टर है. ये ना सही फैक्टर, यस. चलो अभी इसको साइन देंगे, साइन. बोलो बीच का साइन क्या है, वो बड़े नंबर को. और आंसर क्या चाहिए, तो इसको प्लस नहीं दे सकता, आंसर तेरे को प्लस चाहिए, तो ये भी माइनस, ये भी माइनस, तब जाके हो जाएगा माइनस माइनस. असं असतं.
चला आता ह्याला हटवायचा आणि हे दोघं टाकायचे, बरोबर आहे. टाका. Therefore, m चा स्क्वेअर मायनस 14m मायनस 12m प्लस 168 इक्वल्स टू 0. घ्या कॉमन रे बाबा, काहीतरी करा, कॉमन तरी काढा ऍटलिस्ट. ऍटलिस्ट तुम्ही कॉमन तरी शोधू शकता. तुम्ही लय हुशार आहात. ऍटलिस्ट कॉमन वाले तरी शोधा ऍटलिस्ट. बोलो पहिले वाले में क्या कॉमन आएगा, एम. हे बघा इथे पण एम आहे, इथे पण एम. मग इथे 2 वेळा एम होता, 1 वेळा कॉमन काढला, मग 1 वेळा उरेल. इकडचा एम कॉमन आला, मग इकडे उरलं 14 माइनस 12. दोनों में 12 कॉमन है, क्योंकि 12 के टेबल में 12 भी आता है, 168 भी आता है. ज्याला काही पण अक्कल नाही ना, त्यांनी फक्त 12 कॉमन काढायचं आणि त्याला माहिती असतं हा ब्रॅकेट परत लिहे, कारण की दोन्ही ब्रॅकेट कसे असतात. एवढं सगळं डोक्याला त्रासच द्यायचं नाही, हे दोघं सेमच असतात ऑलवेज. इक्वल्स टू 0. अब हम वैसे भी किधर त्रास देते हैं हमारे खुद के डोके को, खाली थोड़ा हाथ को त्रास देते लिखने का. चलो बाबा आगे बोलो. क्या, m और कौन, m माइनस 12 और दूसरे ब्रैकेट में m माइनस 14 इक्वल्स टू 0. लिहो भाई. आता ते तरी काढा m ची वैल्यू. एक जगह पे m का वैल्यू 12 आएगा, एक जगह पे m का वैल्यू और एक जगह पे 14 आएगा. लेकिन अगर अभी अपने को जानने का एक ही वैल्यू हो सकता है, या तो 12 या तो 14 हो सकता है. क्वाड्रेटिक इक्वेशन का रूल है, कभी भी a 0 नहीं होना चाहिए. अगर अपन 12 रखेंगे ना, 12 इधर 12 रखेंगे ना m के जगह पे, तो 12 माइनस 12 करेंगे तो 0 होगा, तो a का वैल्यू 0 बन जाएगा, और a का वैल्यू 0 होता नहीं है क्वाड्रेटिक इक्वेशन में, तो एक एक m का वैल्यू 12 लेना गलत हो जाएगा. कितना लेना पड़ेगा, 14. बराबर की नहीं बात है, 14 नहीं लेना पड़ेगा. पहले ये सॉल्व करते हैं. इधर तक हो गया सारे बच्चों का. Therefore, m minus 12 equals to 0 and m minus 14 equals to 0. Therefore, m ची वैल्यू, ये माइनस है उधर जाके प्लस, ये m का वैल्यू 12 आएगा, अँड m का वैल्यू हे पण वजा आहे, तिकडे जाऊन अधिक झालं, म्हणजे हे पण 14 झालं. बरोबर की नाही. इधर लिखना पड़ेगा, if we take m equals to 12, then value of a become 0 and a cannot be काय रे 0. जर m ची किंमत 12 घेतली तर a काय रे, a 0 बनेल आणि a कधी पण काय नसतो 0. therefore m cannot be 12. m क्या नहीं हो सकता बोलो, 12. therefore m equals to 14. बोलो, तुमको मालूम पड़ा क्या रे, m का वैल्यू 12 लेने से a 0 बनेगा. ये देख इधर, ये तुम्हारा इक्वेशन है ना ये. बोलो a किधर है, a एक्स स्क्वेअर के आगे वाला a. चला m च्या जागेवरती तुम्ही 12 ठेवलं तर 12 माइनस 12 किती होणार, म्हणजे a 0 बन जाएगा. और a कभी भी 0 होता नहीं है, ये टॉपिक के पहले लेक्चर में सीखा है. a कैनॉट बी 0. हाँ चल, वही अगर तूने m के जगह पे 14 रखा, 14, तो a 0 नहीं बन रहा है. 14 में से कितना जाएगा, 12, तो कितना बचेगा, 2, और वो चले. समझा कि नहीं वार्ता. इसके लिए अपन ने क्या किया, इफ वी टेक m12,
देन वैल्यू ऑफ ए बिकम 0। अगर m का वैल्यू 12 लेंगे तो a का वैल्यू क्या बन जाएगा? 0। और a कभी भी क्या नहीं होता, इसके लिए m क्या नहीं बनेगा, तो m क्या बनेगा? और अपने को वही ढूंढना है, फाइंड द वैल्यू ऑफ m। m ढूंढना था कि नहीं? फाइंड द वैल्यू ऑफ m। देखा, फाइंड द वैल्यू ऑफ m। होप यू गॉट द वैल्यू ऑफ m। चलो क्वेश्चन नंबर जो, हाँ 9 बाकी है क्या? 9 बाकी है। क्वेश्चन नंबर 9। चला क्वेश्चन नंबर 9 वरती आलात. Yes. काय लिहिलं 9 मध्ये? द सम ऑफ टू रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज 5. दो रूट है, दोन मुळे आहेत, उसका सम कितना है? 5 है. तो आपको पता है वो दो रूट कौन से होते हैं? एक होता है अल्फा और दूसरा होता है बीटा, बराबर कि नहीं? तो मेरे को बताओ क्वेश्चन नंबर 9 लिखो. लेट्स अज्यूम दैट टू रूट्स that two roots are alpha and बीटा. समजा ती दोन मुळे काय रे, अल्फा आणि बीटा आहेत. समजा ती दोन मुळे अल्फा आणि कोण आहेत रे? बीटा. देयरफॉर अभी उसने क्या दिया है? सम ऑफ टू रूट. सम म्हणजे या दोघांची प्लस किती आहे? 5. मग लिहा अल्फा प्लस बीटा किती आहे रे? 5. इक्वेशन 1. अल्फा आणि बीटा 5 आहे असं त्यांनी सांगितलंय. दोघांची प्लस 5 आहे. पुढे काय सांगितलं? अँड सम ऑफ देअर क्यूब. सम ऑफ देअर क्यूब. क्यूब म्हणजे त्यांचं घन. त्या मुळांचा घन किती आहे रे? किती आहे? 35. क्यूब. क्यूब म्हणजे काय? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल्स टू 35. याला म्हणायचं इक्वेशन 2 मध्ये. बरोबर. काय शोधायला सांगितले तुम्हाला आणि पुढे? फाइंड द इक्वेशन. इक्वेशन ढूंढने बोला है. दादा ये कौन सा इक्वेशन ढूंढना है? अल्फा और बीटा वाला इक्वेशन आपको बताता हूं कौन सा होता है. देख, अल्फा आणि बीटाचं इक्वेशन, दिस इज इक्वेशन. ये अल्फा और बीटा वाला इक्वेशन. बोला काय रे अल्फा वाला बीटा इक्वेशन? एक्स स्क्वेअर माइनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वल्स टू 0. शॉर्टकट बात करेंगे तो यहाँ पे अपने को अल्फा प्लस बीटा चाहिए, लेकिन वो उसने दिया है. ये देख, खाली लफड़ा किधर है? अपने को ये नहीं दिया ना उसने. क्या? अल्फा इंटू बीटा, वो नहीं दिया. तो पहला क्या ढूंढना पड़ेगा? अल्फा इंटू बीटा, फिर ये मिल जाएगा. बराबर है. मग दादा अल्फा इंटू बीटा ढूंढेंगे कैसे? उसके लिए उसने ये दिया. और इसका फॉर्मूला है तुम्हारे पास. अरे हाई की नहीं? वो भी फार्मूला आपको दिखा देता हूं. ये देख, ये दिखा, तो देखा कि नहीं? यही है ना फॉर्मूला किसका? अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. अरे है कि नहीं? यस. चलो फॉर्मूला बताओ सारे बच्चे, बोलो. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इक्वल्स टू अल्फा प्लस बीटा ब्रैकेट क्यूब माइनस 3 अल्फा बीटा, आगे इन ब्रैकेट अल्फा प्लस बीटा, और आगे रीजन देने का. ये क्या है? फॉर्मूला. लिहा, सूत्र लिहा आणि व्हॅल्यू टाका. सूत्र लिहा आणि व्हॅल्यू टाका. फॉर्मूला लिख के वैल्यू पुट अप करेंगे, यू विल डेफिनेटली गेट द आंसर.
झालं का इथपर्यंत? चल हे बघ, हे बघ याची व्हॅल्यू आहे तुझ्याकडे. तुझ्याकडे याची व्हॅल्यू आहे की नाही सांग. आहे की नाही रे? किती आहे? त्याच्या खाली लिहायचं 35. हे क्यूब राहू दे. अल्फा प्लस बीटा आहे की नाही तुझ्याकडे? किती आहे अल्फा प्लस बीटा? मग 5चा काय करायचा इकडे? क्यूब मायनस कशासाठी केला 8? हेच तर शोधायचंय. काय ते? अल्फा इंटू बीटा. काय शोधायचंय? अल्फा इंटू बीटा इन ब्रॅकेट. बोलो इधर इधर कुछ नहीं, मतलब इधर इंटू है. बोला अल्फा प्लस बीटा किती आहे तुमच्याकडे? अल्फा प्लस बीटा हे बघ. अल्फा प्लस बीटा किती आहे? 5 आहे ना. अल्फा प्लस बीटा किती आहे रे? 5. सांगा. पुढे हे बघ 35. 5चा क्यूब 125 येतं. माहितीये का? 5चा क्यूब किती येतं? 125. स्क्वेअर 25 क्यूब 125 मायनस बोलो 5 3 जा 15 अल्फा बीटा. असंच ना?